इतिहास माझ्याकडेच आहे, टेन्शन नका घेऊ. हा, वॉरन हेस्टिंग. हा प्रश्न सोपा आहे का ना? बघा, मी ज्ञानज्योतीच्या एका चॅनलवर इतिहासचे कोणते टॉपिक करायचे याच्यावर एक व्हिडिओ बनवलाय. ज्यांना इतिहासचं थोडंफार कठीण वाटत असेल, म्हणजे इतिहास खूप सोपा विषय आहे, पण ज्यांना कठीण वाटत असेल त्यांनी एकदा तो व्हिडिओ बघून घ्यावा. हा, त्यात मी तुम्हाला सांगितलं की 20 टॉपिक फोकस करायचे, कुठून वाचायचंय, काय वाचायचंय, कसं वाचायचंय. हा, अतिशय सोपा प्रश्न म्हटलं तरी चालेल. 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी काढली होती. कोणी काढली होती रे? सर विल्यम जॉन्सने काढली होती. याचा उद्देश काय होता की जे भारताचं साहित्य आहे ते ब्रिटनमध्ये पाठवणं आणि ब्रिटनचं जे साहित्य आहे ते भारतीयांना वाचण्यास उपलब्ध करून देणं. बरोबर. मग त्यांनी भगवद्गीता ट्रान्सलेट केली, मग अभिज्ञान शकुंतलम हे कालिदासचं नाटक ट्रान्सलेट केलं, मग त्यांनी लैला मजनू हे नाटक म्हणजे हे ट्रान्सलेट केलं. तर हे सगळं करणारे कोण? सर विल्यम जॉन्स. आणि त्यांचे सहकारी कोण होते? वॉरन हेस्टिंग होते. त्याच्यानंतर इथे एक नाव दिले, चार्ल्स विल्किन्सन होते. अजून कोण होते? हा, थॉमस कॉलब्रुक. ठीक आहे. आणि त्यांनी जे अनुवाद केला भगवद्गीतेचं त्याला प्रस्तावना कोणी लिहिली? वॉरन हेस्टिंग. आणि वॉरन हेस्टिंग कोण होता रे? बंगालचा गव्हर्नर होता. म्हणजे नंतर तो बंगालचा गव्हर्नर जनरल पण झाला. अतिशय मीडियम प्रश्न का? ऐका नीट, याचा मागचा लॉजिक आहे का? कन्फर्म प्रश्न असतो शिक्षणावर, कन्फर्म प्रश्न असतो क्रांतिकारीवर, कन्फर्म प्रश्न असतो शेतकरी चळवळीवर. क्रांतिकारी मध्ये पण तुम्हाला एक सिलेबसची लाईन आठवण करून देतो इतिहासाची. इतिहासाचा सिलेबस कंबाईनला काय? आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. तुम्हाला ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी जाऊन 2023 राज्यसेवा मेन्सचा पेपर बघा. आता झालं ना परवा अनसंख्या विकास, त्याचा चेक करा. महाराष्ट्रावर इतकं डीप आजपर्यंत कधी राज्यसेवेवर फोकस नव्हतं केलं, पण अचानक एमपीएससीला जाग आली की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा शब्द पण आपण टाकलेला आहे. कळलं ना? त्याच्यामुळे मी हा डीप प्रश्न टाकलाय, पण ज्यांनी क्रांतिकारी चळवळ नीट वाचले त्यांना हा प्रश्न सुटायला सोपा जाऊ शकतो. सांगा बरं काय उत्तर आहे? याच्यात जास्त काही कॉम्प्लिकेट नाही केलंय, याचा ऑल ऑफ द अबव बरोबर आहे. हा, 4 नंबर. सगळ्यांना माहिती आहे डांगे मिरज कट खटल्यात होते. डांगेने जे पुस्तक लिहिलं गांधी वर्सेस लेनिन, आणि ते पुस्तक लिहिल्यानंतर डांगेने काय केलं माहितीये का? त्यात गांधी आणि लेनिन यांच्या आर्थिक विचाराची तुलना केली. आर्थिक विचारांची तुलना केल्यानंतर आपल्याला गांधी आवडू शकतात, पण डांगेंना लेनिन आवडला आणि कन्क्लूड त्यांनी केलं की लेनिनचे विचार चांगले. ठीक आहे. आणि शेवटचा फॅक्ट, 1922 आपण हे न्यूजपेपर वाचताना पण वाचतो ते सोशलिस्ट न्यूजपेपर काढलं होतं डांगे यांनी. आणि डांगे मिरज कट खटल्यात होते. मिरज कट खटला कधीचा आहे ना? 1929. आणि याच्यात ना 31 लोकांना पकडलं होतं जे कामगार चळवळीच्या रिलेटेड होते. त्याच्यात 3 फेमस नाव आहेत, त्यांची नावं लिहून घ्या. सगळ्यात पहिलं तर हेच आहेत, श्रीपाद अमृत डांगे. दुसरं नाव आहे मुझफ्फर अहमद. मुझफ्फर अहमद. आणि तिसरं नाव आहे शौकत उस्मानी. शौकत उस्मानी. आणि चौथं एक नाव आहे जोगळेकर म्हणून. आणि ब्रिटिश पण होते, फिलिप पार्ट वगैरे, पण त्यांचं एवढं नका लक्षात ठेवू. 3 नावं, मुझफ्फर अहमद, शौकत उस्मानी आणि जोगळेकर. आणि श्रीपाद अमृत डांगे यांचा जो जन्म वगैरे विचारला, डीप जायचं म्हटलं तर नाशिकमध्ये झालाय, निफाड तालुक्यात. निफाडला अजून कोणाचा जन्म झालाय? रांडे. आणि आयोगाने प्रश्न विचारलाय 2018ला. जोडा लावा. हा, पुढे जाऊयात. सन्मार्ग बोधक निराक्षित समाज. खूप सोपा प्रश्न आहे ना? बघा, आपण काय करतो, दलित चळवळ जेव्हा वाचतो ना तेव्हा आपल्या सगळ्यात मोठी चूक आहे, आपण आंबेडकर वाचून थांबून जातो. आंबेडकर नंतर पण भरपूर जण आहेत ना, जसं हे किसन फागोजी बनसोडे, त्याच्यानंतर गणेश अक्काजी गवई, गोपाळ बाबा वलंकर. हा, तर त्यातलं किसन फागोजी बनसोडे हे त्याचं उत्तर आहे. यांनी मुलींची शाळा वगैरे काढली होती. हे प्रॉपर विदर्भातले, तर जन्म यांचा नागपूरला झालेला आहे. आणि मुलींची शाळा वगैरे काढली. यांनी 4 नियतकालिकेमध्ये काम केलंय. हे नियतकालिके विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये लिहून घ्या. सगळ्यात पहिलं नाव आहे निराक्षित हिंद. निराक्षित हिंद.
निराक्षित हिंद नागरिक, ऍक्च्युली पूर्ण नाव असं आहे निराक्षित हिंद नागरिक. पुढचा आहे विध्वंसक. पुढचा आहे विध्वंसक. पुढे मजूर पत्रिका, तिसरं मजूर पत्रिका. आणि लास्ट चोखा मेळा. लास्ट चोखा मेळा. आता अजूनही तुम्हाला गोष्ट सांगतो, विटाळ विध्वंसक नावाची एक संस्था काढली होती. नाव सांगेल कोणाला? गोपाळ बाबा वलंकर. आणि विध्वंसक जे नियतकालिक आलं तर हे किसन फागोजी बनसोडे. फक्त समजून घ्या. पुढचा थोडासा वेगळा प्रश्न, भारताच्या इतिहासावर. 3 नंबर. ज्यांनी नीट वाचलाय त्यांना हा सोपा जाऊ शकतो. मॅक्सवेल आणि ब्लूमफिल्ड समिती. बाकी या 4 समित्या पण इतिहासात आहेत का की माझ्या मनाच्या टाकल्या आहेत? हा, अचिसन सिव्हिल सर्व्हिस, अँड्रू फ्रेझर पोलीससाठी कर्जननी आणली होती आणि रॉबर्टसन पण कर्जननी आणली होती. ठीक आहे, रेल्वेसाठी. तर याचं सोपं उत्तर आहे मॅक्सवेल आणि ब्लूमफिल्ड. सगळ्यांना बारडोली सत्याग्रह माहिती असेल, ज्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. शेतचारा जास्त वाढवला होता, त्याच्या विरोधात आंदोलन होतं. फायनल दर किती ठेवण्यात आला असा प्रश्न येऊ शकतो. कोणाला सांगता येईल? नाही, 6.03%. फायनल दर म्हणजे आधी किती होता? 30 होता, नंतर 22 केला. 22 म्हणजे पण स्पेसिफिक म्हणायचं तर 21.97 केला होता. पण त्याच्यावर पण आपलं सॅटिस्फॅक्शन नव्हतं. काँग्रेस आली, गांधीजी गेले आंदोलनाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग शेवटी 6.03% फायनल झालं होतं. ब्राह्मणेतर चळवळ मधला प्रश्न, याचं उत्तर 3 आहे. झालं काय होतं बघा, 1924-25 दरम्यान टिळकांचा पुतळा बांधला होता नगरपालिकेमध्ये, पुणे नगरपालिकेच्या समोर. आणि त्याच्यानंतर चिपळूण पण बांधला. जे ब्राह्मणेतर चळवळ मध्ये होते, त्यांचे सत्यशोधक चळवळ मध्ये होते, त्यांनी सांगितलं फुलेंचा पण बांधला. तर ते जे टिळक समर्थक होते ते काय बोलले, फुले पुण्यातले नाहीच, फुले जिकडचे तिकडे जाऊन बांधा. आणि फुल्यांना ते समाज सुधारक मानत नव्हते आणि ते फुलेंना काय म्हणायचं, काय म्हणायचे, त्यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं सत्यशोधक ख्रिस्ती सेवा. आणि कोणी लिहिलं पुस्तक? गणपतराव नलावडे यांनी. आणि त्यांनी ऐकलं की हे सत्यशोधक वगैरे काय नव्हते, ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करणारी लोक होती. मग याला प्रतिउत्तर म्हणून देशाचं दुश्मन नावाचं एक पुस्तक लिहिलं गेलं. कोणी लिहिलं? दिनकरराव जवळकर यांनी. ते सगळे फॅक्ट लक्षात ठेवा की हे पुस्तक कोणी लिहिलं, का लिहिलं, आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून दिनकरराव जवळकर यांनी ते दुसरं देशाचं दुश्मन हे पुस्तक लिहिलं. मग त्याच्यावर त्यांनी कोर्टाचा केस झाला वगैरे वगैरे इतर गोष्टी. खूप सोपा प्रश्न माझ्या दृष्टीनुसार. समाज सुधारक, उत्तर काय? 3 नंबर. का उत्तर 3 नंबर? ही यमुना पर्यटन ही कादंबरी आहे. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव कोणाला सांगता येईल का? अरुणोदय. बघा झालं असं होतं की बाबा पद्मनजी यांनी धर्मांतरण केलं आणि धर्मांतरण केल्यानंतर त्यांनी ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात आणि अरुणोदय या स्वतःच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं की मी का धर्मांतरण केलं होतं ते. ठीक आहे, सोपे प्रश्न आहे, एवढं काय कठीण नाहीये. पुढे बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. सांगा 4 पर्याय, एक सगळे उत्तर. बघा काही प्रश्न असे असतात ज्याच्यात काही जास्त खेळायचं नसतं आणि याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. कधी स्थापन केलं रे? 31 ऑक्टोबर 1920 ला. तारीख लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 1920. कंबाईनला तारखा विचारतात का इतिहासात की फक्त साल विचारतात? प्लासीच्या लढाईची तारीख विचारलेली आहे 2017 कंबाईन. 17 नाही 16 विचारले, इतिहासात विचारलेली आहे. त्याच्यामुळे तारखा विचारतात. त्यामुळे इथं काय 31 ऑक्टोबर 1920. अखिल भारतीय स्तरावर काम करणारी पहिली कामगार संघटना. त्याच्या आधी बऱ्याच कामगार संघटना आल्या. नारायण मेघाजी लोखंडे यांची आली, बऱ्याच लोकांच्या आल्या. आणि पहिले सचिव चिमनलाल. पहिले अध्यक्ष कोण रे? लाला लजपत राय. लाला लजपत राय का अध्यक्ष झाले? कारण की ते त्यावेळेस काँग्रेसचे पण अध्यक्ष होते. आणि याची स्थापना कुठे झाली? शहर सांगता येईल का? मुंबईला. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. यापैकी ब्रिटिशांनी कोणत्या गोष्टीसाठी बटलर समितीची स्थापना केली? 2016 UPSCचा प्रश्न आहे हा, मी ऍज इट इज उचललाय. तुम्ही सांगाल एवढा कठीण?
भारताच्या इतिहासातच आहे ना. काय उत्तर काय वाटते? हे उत्तर 3 आहे. 3. हा बघा, मिठावरील कर रद्द करण्यासाठी कुठली समिती होती असं मी तर कधी ऐकलं नाही. हे फक्त फिरवायला टाकलंय. पुढे सायमन कमिशन आल्यानंतर झालेल्या दंग्याची चौकशीसाठी पण कुठली समिती नव्हती. कळलं? याचं उत्तर थोडासा कॉम्प्लिकेट प्रश्न आहे. कमिटी, तर याचं उत्तर 3 आहे. पुढचा सोपा प्रश्न, यापैकी कोणत्या प्रांतात महालवारी पद्धत लागू करण्यात आली नव्हती? बाकीचे ओरिसा. ओरिसा बघा, इथं बघा नीट. ओरिसा प्लस बंगाल प्लस बिहार या 3 प्रांतांना एकत्र करून 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत लागू केली होती. आणि कायमधारा पद्धत लागू करण्याच्या आधी त्यांनी कमिटी बसवली होती. त्या कमिटीचं नाव कोणाला सांगता येईल का? नंतर तो गव्हर्नर झाला, म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल झाला तो जॉन शोवर समिती. जॉन शोवर समितीच्या रिकमेंडेशन नुसार कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत लावली होती. लक्षात ठेवाली गोष्ट. आणि ही महालवारी किती आली रे? 1822 ला. कोणी आणली? हॉल्ट मॅकेंड्री यांनी सगळ्यात पहिले वायव्य प्रांतात ती लागू केली. बरोबर. अजून कुठे कुठे आहे? जो गंगा यमुना नदीच्या मधला जो दुआब आहे, म्हणजे युपीचा एरिया, तिकडे आहे. वायव्य प्रांतात आहे, पंजाब मध्ये आहे, अवध मध्ये आहे, आग्रा मध्ये आहे, आणि मध्य भारतात आहे, म्हणजे आजच्या मध्य प्रदेशमध्ये. क्लिअर सगळ्यांना? कठीण प्रश्न आहे का? अतिशय सोपा प्रश्न होता. हा, कुठल्या याच्यात जातो हा प्रश्न? जमीन सुधारणा पद्धत येतो, म्हणजे येतो प्रश्न. हा, 3 पद्धती आहेत: कायमधारा, रयतवारी, महालवारी. पाठच करायचे डायरेक्ट. त्यांचे एक तक्ते आहेत, डायरेक्ट पाठ केलं की विषय संपला. लास्ट प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न. एक फक्त ऑप्शन काढा, डायरेक्ट उत्तर. नाही, डायरेक्ट उत्तर 2 पर्याय राहतात. सगळ्यात पहिले तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की इथं लिहिलंय सुप्रीम कोर्टाची स्थापना. हे होतं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. मग 1935च्या कायद्याने कुठला होता? फेडरल कोर्ट. मग जर तुम्ही अ पर्याय काढला तर हा अ गेला, हा अ गेला, आणि हे 3 पर्याय ऍज इट इज पुस्तकात आहे. ब, क आणि ड याचं उत्तर आहे. कायद्यावर प्रश्न येतात, नीट ऐका. 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. याच्यासाठी एकच शब्द वापरणार मी, पाठच करा. पाठच करा. कंबाईन नाही, राज्यसेवेला येणार. आणि सगळ्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरलाय. इथं कोणी असा एखादाच असेल जो फक्त कंबाईन करतोय. कळतोय मुद्दा?